श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा करण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर या गोष्टी अर्पण करा. श्रावण महिन्यात जो भक्त शंकराची खरी भक्ती करतो त्याच्या मार्गातील सर्व संकटे, अडथळे, दुःख, वेदना दूर होतात. या दिवशी महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते. शंकराचा आशीर्वाद मिळावा म्हणून शंकराच्या पिंडीवर बिल्वपत्र अर्पण करतात. हे बिल्वपत्र किंवा बेलपत्र आपल्याला पालतं अर्पण करायचं आहे. हे बेलपत्र शंकराला विशेष प्रिय आहे. बेलपत्र अर्पण केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. दुसरा, दूध. शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने आरोग्याबाबतच्या शारीरिक ज्या तक्रारी आहेत त्या दूर होतात किंवा आपली जी शारीरिक शक्ती आहे ती वाढते. भांग थंडाईच्या प्रसादाच्या स्वरूपात सर्वांना वाटली जाते, परंतु शिवलिंगावर अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टींचा अंत होतो आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. मध. शिवलिंगावर मध अर्पण केल्याने तुमच्या जीवनातील आणि वाणीतील गोडवा कायम राहतो. शिवशंकर हे आपल्याला क्रोधिष्ट होऊन देत नाहीत. त्याच्यानंतर पाचवा आहे केशर. केशर शिवलिंगावर केशरयुक्त दूध किंवा डायरेक्ट केशर आणि पाणी अर्पण केल्याने तेज आणि सौंदर्य प्राप्त होते. पाणी केवळ इतर वस्तू अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात असे नाही. पाणी हे सर्वात पवित्र आहे आणि पूर्ण भक्तिभावाने शिवलिंगावर स्वच्छ आणि शुद्ध पाणी अर्पण केले तरी ते स्वीकारले जाते. शिवलिंगावर ओम नमः शिवाय किंवा शिवाय नमः, ओम शिवाय नमः या मंत्राच्या जपाने पाणी अर्पण केले असता मानसिक शांती आणि स्नेहपूर्वक वागणूक मिळते. चंदन थंडावा देणारा, परंतु शिवलिंगावर चंदन अर्पण केल्याने समाज जीवनामध्ये मान सन्मान वाढतो. दही. शिवलिंगावर दही अर्पण केल्याने शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होते असे मानतात. सुखसमृद्धीमुळे कामात यशाचा मार्ग मोकळा होतो. आपण पंचामृत मध्ये सुद्धा दहीचा वापर करतो. 9 आहे अत्तर. शिवलिंगावर अत्तर अर्पण करणे खूप शुभ मानले जाते, कारण अत्तर अर्पण केल्याने मानसिक शारीरिक शांतीबरोबर सर्व वाईट विचार नाहीसे होतात. वातावरण पवित्र राहतं. त्यासाठी अत्तर तुम्ही शिवलिंगावर अर्पण केले असता तुम्हाला निगेटिव्ह वाटणार नाही. आणि शेवटची वस्तू आहे ते म्हणजे तूप. शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने व्यक्तीची शारीरिक क्षमता वाढते.